रामकृष्ण हरे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. सज्जनो, पंढरीची वारी या विषयावर आपण रोज एक व्हिडिओ करत आहोत. तर आजचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा आणि वारकऱ्या संदर्भामध्ये हा अभंग आहे, वारीच्या संदर्भामध्ये. तेव्हा परमार्थामध्ये सुख दुःख मोक्ष या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये मोक्ष ही जी गोष्ट आहे ना, तर तो मोक्ष मिळवण्यासाठी बरेच धार्मिक लोक साधू संत साधना करतात. आणि मोक्ष म्हणजे मुच धातू आहे, मुच्यती, मोकळं होणं, मुक्त होणं, म्हणजे दुःखमुक्ती म्हणजे मोक्ष आहे आणि त्यालाच मुक्ती असं म्हणतात. तर त्या मुक्त्या चार आहेत. पहिली आहे सलोकता. भक्ताला मुक्ती जर द्यायची असेल तर काही भक्तांना सलोकता म्हणजे भगवंत जिथे राहतात, समजा वैकुंठामध्ये, तर त्या वैकुंठामध्ये त्याला जागा दिल्या जाते. आणि त्याच्याहीपेक्षा जर श्रेष्ठ भक्त असेल तर समीपता मोक्ष त्याला मिळतो, म्हणजे मुक्ती मिळते. समीपता म्हणजे देवाच्या अगदी जवळ, देवाच्या शेजारच्याच घरामध्ये, असं त्याचा अर्थ. आणि तिसरी आहे सायुज्यता. सयुजती म्हणजे जोडणे. भगवंताने जसं चार हात झाले म्हणजे आपल्या शरीराला जोडून घेणे, सयुजता. आणि चौथा मोक्ष आहे तो स्वरूपता. भगवान त्या भक्ताला आपलं स्वरूप देतो किंवा आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. ज्ञानी आत्मैव मे मतम असं भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात. तो भक्त ज्ञानी असतो आणि तो माझा आत्मा असतो, म्हणजे आत्मस्वरूप त्याला भगवान करून घेतात. असा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. ऐका तर. पंढरीचा वारकरी, पंढरीचा जो वारकरी आहे तो अधिकारी मोक्षाचा, तो वारकरी मोक्षाचा अधिकारी आहे, पंढरीचा वारी करणारा. हे म्हणाले कुठं सांगितलं आहे, काय केलं? तर भगवान पांडुरंग आणि पुंडलिक या दोघांची एकदा चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर भगवंताने सांगितलं, पुंडलिका, तुझी भक्ती पाहून मी तुला वर द्यायला तयार आहे, माग तुला काय पाहिजे. तेव्हा पुंडलिकाने सांगितलं की इथे जे येणारे भक्त आहेत, म्हणजे मग ते आईवडिलांचे भक्त असतील, पांडुरंगाचे भक्त असतील, हे जे इथे येतील ना, तर ते मोक्षाचे अधिकारी असतील आणि त्यांचं दुःख नाहीसं झालं पाहिजे, असा मला वर दे. भगवंताने पुंडलिकाला तो वर दिला. तथास्तु. पुंडलिका दिधला वर, करुणा करे विठ्ठले, पुंडलिका दिधला वर. कारण तो करुणाकर विठ्ठल आहे, त्याने वर दिला. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, असा जो विठ्ठल आहे त्याने पुंडलिका दिधला वर. करुणा कर विठ्ठले, पुंडलिका दिधला वर. पुंडलिकाला वर दिला की ठीक आहे, ते मोक्षाचे अधिकारी असतील, त्यांना जो मोक्ष पाहिजे चार मुक्तीपैकी तो त्यांना मिळेल. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मूढ पापी जैसे तैसे उद्धरी कासे लावोनी. मूढ लोक असतील त्यांचा पण उद्धार झाला पाहिजे, पापी असतील त्यांचा पण उद्धार झाला पाहिजे, ते जसे असतील तसे, पण त्या सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. पुंडलिकाने हा वर मागितला. भगवान म्हणले ठीक आहे, तसं होईल. तो का म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. पुंडलिकाच्या एका शब्दाने हे सगळं खरं झालं. पांडुरंगाने वर दिला आणि म्हणून पंढरीच्या वारकऱ्यांना हे सवलत मिळालेली आहे. त्यांना हवा तर कोणताही मोक्ष मिळेल,
ते मूढ असतील तर ज्ञानी होतील, पापी असेल तर पाप जाईल आणि सगळ्यांना कासे धरून म्हणजे कडेवर घेऊन सगळ्यांचा उद्धार भगवान पांडुरंग करील, असा पुंडलिकाला भगवान पांडुरंगाने वर दिला. तो का म्हणे, खरे झाले एका बोले संतांच्या म्हणजे पुंडलिकाच्या. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. त्या पांडुरंगाला प्रणाम करूया. आपण केव्हा तरी वारीचा अनुभवा, वारकरी व्हा. आपले सगळे दुःख पांडुरंग योगक्षम वाहील, सगळे दुःख नाहीसे करील, असा या भागाचं तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.